माझे नाव वैष्णवी पांडुरंग घाटे. मी आज तुम्हाला मेजरमेंट ऑफ लेंथ मधल्या वर्नियर कॅलिपरची कन्सेप्ट आज क्लिअर करून दाखवणार आहे. सगळी लोक म्हणतात की वर्नियर कॅलिपर हा कन्सेप्ट समजायला आणि त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करायला खूप अवघड असतं. पण जर का आपल्याला कन्सेप्टच क्लिअर असेल तर तो क्वेश्चन कसला कितीही अवघड असला तरी आपण तो सॉल्व्ह करू शकतो. मग आज मी तुम्हाला वर्नियर कॅलिपरची कन्सेप्ट सगळे क्लिअर करून दाखवणार आहे. तर मेजरमेंट ऑफ लेंथ मध्ये दोन प्रकार असतात, स्क्रू गेज आणि वर्नियर कॅलिपर. त्यातला आज आपण वर्नियर कॅलिपर शिकणार आहोत. तर पहिल्यांदा वर्नियर कॅलिपरची डायग्राम तुम्ही पाहू शकता. वर्नियर कॅलिपर मध्ये दोन स्केल्स असतात, मेन स्केल आणि वर्नियर स्केल. पहिल्यांदा मेन स्केल आणि वर्नियर स्केल काय असते ते समजून घेऊ. मेन स्केल म्हणजे आपल्या कंपास बॉक्स मधली एक नॉर्मल स्केल असते तशीच असते आणि आपल्याला एखादा ऑब्जेक्ट मेजरमेंट करायचा असेल तर आपण कितीपर्यंत करू शकतो? किमान 1 सेंटीमीटर, आतमध्ये अजून गेलं तर 1 सेंटीमीटरचे 10 mm, 10 इक्वल पार्ट, म्हणजे त्या MM पर्यंत आपण ऍक्युरेट काउंट करू शकतो. पण वर्नियर कॅलिपर हा MM पण आतमध्ये कॅल्क्युलेट वर्नियर कॅलिपर हा 1 MM पण आतमध्ये मेजरमेंट करू शकतो. आता ह्यामध्ये मेन स्केल आणि वर्नियर स्केल. वर्नियर कॅलिपर मध्ये दोन स्केल्स असतात, मेन स्केल आणि वर्नियर स्केल. आता त्यातून मेन स्केलचे 1 सेंटीमीटर म्हणजे 10 इक्वल पार्ट्स आणि वर्नियर स्केल हे 10 इक्वल पार्ट्स आहेत. म्हणजेच ह्यातून हे समजतं की मेन स्केलचे 9 इक्वल पार्ट्स हे 10 इक्वल पार्ट्सला वर्नियर स्केलच्या कंबाईन्स आहेत. वर्नियर स्केल मध्ये आपण दोन स्केल्स पाहिलेत, मेन स्केल आणि वर्नियर कॅलिपर मध्ये आपण दोन स्केल्स पाहिलेले आहेत, मेन स्केल आणि वर्नियर स्केल. आता मेन स्केल म्हणजे आपली जी नॉर्मल स्केल असते, आपल्या कंपास बॉक्स मधली नॉर्मल स्केल म्हणजे ती 15 सेंटीमीटरची असते, त्यातून 1 सेंटीमीटर, त्यातून पण 10 इक्वल पार्ट्स म्हणजे 10 mm तिथपर्यंतची मेन स्केल. आणि त्यात खाली वर्नियर स्केल म्हणजे ही मेन स्केल आहे आणि इकडची आहे ती वर्नियर स्केल. मेन स्केल आपण मेजरमेंट करू शकतो 1 सेंटीमीटर पर्यंत, किमान 1 mm पर्यंत कॅल्क्युलेट करू शकतो मेजरमेंट त्याचं. पण जर का वर्नियर स्केल जर का आपल्याला ऍक्युरेट पाहिजे असेल, 1 mm पण आतमध्ये पाहिजे असेल तर आपण वर्नियर स्केलची यूज करू, वर्नियर कॅलिपर हे इन्स्ट्रुमेंट यूज करून फाइंड करू शकतो मेजरमेंट नक्की किती डीप मध्ये आहे ते. तर मेन स्केल म्हणजे 1 सेंटीमीटर, त्यातला 9 इक्वल पार्ट्स हे इक्वल असणार आहेत वर्नियर स्केलच्या 10 इक्वल पार्ट्सला. तर आता ह्यातून बघा लेंथ तर सेम आहे, पण मेन स्केल मध्ये लेंथ सेम आहे, 9 इक्वल पार्ट्स होत आहेत, त्याच लेंथचे 9 इक्वल पार्ट्स आणि इकडं वर्नियर स्केल मध्ये तेवढ्याच लेंथचे 10 इक्वल पार्ट्स होत आहेत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मेन स्केल जर का एवढे असेल तर वर्नियर स्केल एवढी असू शकते, कारण लेंथ तेवढीच आहे. तर मेन स्केल मध्ये 9 पार्ट झालेत पण तेवढेच लेंथ मध्ये वर्नियर स्केल मध्ये 10 झालेत. म्हणजेच आपण मेन स्केलचा एक तुकडा उचलला तर तो जर का इक्वल केला आपण वर्नियर स्केलच्या तुकड्याला, तर वर्नियर स्केलचा तुकडा कधी पण छोटाच असणार आहे मेन स्केलच्या तुकड्यापेक्षा. तर मग ह्याला आपण सपोज A मानलं, ह्याला B मानलं आणि जर का आपल्याला लिस्ट काउंट फाइंड करायचं असेल, म्हणजेच आता ह्याच्यावरून ह्यातला लिस्ट काउंट कोणता असू शकतो? A असू शकतो, B का आणखीन काही. तर ह्याच्यातलं जे डिस्टन्स आहे ते असणार आहे त्यांचं, म्हणजेच आपण ह्याला C म्हणू. तर वर्नियर लिस्ट काउंट म्हणजे नक्की काय? तर हे डिस्टन्स जे C आहे त्याला म्हणायचं लिस्ट काउंट. म्हणजेच काय? तर वर्नियर स्केल डिव्हिजन मायनस मेन स्केल डिव्हिजन मायनस वर्नियर स्केल डिव्हिजन इज इक्वल टू लिस्ट काउंट येऊ शकतं. म्हणजे लिस्ट काउंट हे C येणार आहे आणि लिस्ट काउंटचा फॉर्म्युला ह्या सगळ्यावरनं काय निघतो? लिस्ट काउंट इज इक्वल्स टू मेन स्केल डिव्हिजन मायनस वर्नियर स्केल डिव्हिजन असा फॉर्म्युला ह्यातून निघू शकतो.
ह्यातून आपण लिस्ट काउंटचा फॉर्म्युला आपण फाइंड केलेला आहे आणि त्यातूनच जनरल फॉर्म्युला ऑफ लिस्ट काउंट फाइंड करू शकतो. आता आपण मेन स्केल डिव्हिजनला आपण m मानू शकतो आणि वर्नियर स्केल डिव्हिजनला आपण n मानू शकतो. मग m मेन स्केल डिव्हिजन हे इक्वल असणार आहे n वर्नियर स्केल डिव्हिजनला. ह्यातून वर्नियर स्केल आपल्याला फाइंड करता येईल. म्हणजे वर्नियर स्केलचा आपल्याला वर्नियर स्केल डिव्हिजनचा आपल्याला आणखीन एक फॉर्म्युला मिळत आहे m मेन स्केल डिव्हिजन अपॉन n. आता ह्यात जनरल फॉर्म्युला ऑफ लिस्ट काउंट कसा फाइंड करायचा, तर लिस्ट काउंटचा फॉर्म्युला आपल्याला आधी मिळालेला आहे. लिस्ट काउंट इज इक्वल्स टू मेन स्केल डिव्हिजन मायनस वर्नियर स्केल डिव्हिजन होतं. तर वर्नियर स्केलच्या जागेवर आपण मेन स्केल डिव्हिजन अपॉन n टाकू शकतो. म्हणजेच मेन स्केल डिव्हिजन मायनस मेन स्केल डिव्हिजन अपॉन n. म्हणजेच आपल्याला लिस्ट काउंटचा जनरल फॉर्म्युला मिळालेला आहे. तर ह्या फॉर्म्युल्यावरून आपण एक एक्झाम्पल घेऊ. पहिल्यांदा इथं पाहिलं होतं नो इक्वल पार्ट्स ऑफ मेन स्केल इज इक्वल टू 10 इक्वल पार्ट्स ऑफ वर्नियर स्केल. म्हणजेच इथं पाहिलं होतं की 9 इक्वल पार्ट्स ऑफ मेन स्केल डिव्हिजन हे इक्वल आहेत 10 पार्ट्स ऑफ वर्नियर स्केल डिव्हिजन. आता हाच एक एक्झाम्पल घेऊन आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करत आहोत. तर 9 मेन स्केल डिव्हिजन इज इक्वल्स टू 10 वर्नियर स्केल डिव्हिजन. आता इथं 1 MSD क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 1 MSD इज इक्वल्स टू 10 इक्वल पार्ट्स. म्हणजेच 1 MSD आपण 0.1 MSD आपण 0.1 सेंटीमीटर घेऊ शकतो. तर लिस्ट काउंटचा आपल्यापाशी फॉर्म्युला आहे. लिस्ट काउंट इज इक्वल्स टू MSD मायनस VSD. लिस्ट काउंट इज इक्वल्स टू MSD मायनस VSD च्या जागेवर आपण असं करू शकतो की 10 ला इकडे डिवाइड केलं. VSD च्या जागेवर आपण असं करू शकतो की 9 MSD डिवाइडेड बाय 10 इज इक्वल्स टू VSD. 9 MSD डिवाइडेड बाय 10 VSD च्या जागेवर आपण तसं पण लिहू शकतो. आता ह्या एक्झाम्पलला आपण सॉल्व्ह करूयात. MSD इकडे कॉमन घेतला आणि 1 मायनस 9 अपॉन 10 असं केलं.
झालं, आपण सॉल्व्ह केलं. एमएसडीच्या जागा आपण 0.1 सेंटीमीटर पण लिहू शकतो, म्हणजे 0.1 सेंटीमीटर. हा 10 इकडे डिवाइडला गेला, 10 - 9/10 म्हणजे 0.1 सेंटीमीटर ब्रॅकेट मध्ये 1/10. 0.1 सेंटीमीटर into 10⁻⁻1 is equals to 0.01 सेंटीमीटर. म्हणजे आपण लिस्ट काउंटच्या फॉर्म्युल्यानुसार लिस्ट काउंट फाइंड केलेला आहे. वर्नियर कॅलिपर मधला हा पहिला फॉर्म्युला लिस्ट काउंटचा आपण फाइंड केलेला आहे. आता नेक्स्ट आहे टोटल रीडिंग. पहिल्यांदा आपण टोटल रीडिंग म्हणजे नक्की काय हे समजून घेऊ. एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्याचा आपल्याला मेजरमेंट फाइंड करायचं आहे आणि ते सपोज जर का 1 mm च्या आतमध्ये येत असेल तर ते कसं ऍक्युरेट फाइंड करणार? आपली मेन स्केल जशी असते. आता ही आहे मेन स्केल आणि एखादं ऑब्जेक्ट सपोज जर का इथवर आलं म्हणजे 1 सेंटीमीटर पर्यंत आलं तर आपण कॅल्क्युलेट मेजरमेंट करू शकतो. 1.1 पैसे आलं तरी सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो ऍक्युरेट. पण सपोज जर का ते 1.1 आणि 1.2 च्या मिडल मध्ये आलं तर ते ऍक्युरेट कसं फाइंड करणार? एखादं ऑब्जेक्ट आहे आणि ते जर का इथे येत असेल म्हणजे ए आणि बी हे आहे 1.1 आणि 1.2. ए आणि बी हा 1.1 आणि 1.2 च्या मिडल मध्ये आहे आणि ऍक्युरेट फाइंड कसं करणार? आता ए आणि बी हे 1.1 पेक्षा ग्रेटर आहे म्हणजे 1.1 पेक्षा ए आणि बी ग्रेटर आहे पण 1.2 पेक्षा कमी आहे. आता ऍक्युरेट कसं फाइंड करणार? त्यासाठी लागतो वर्नियर कॅलिपरचा इन्स्ट्रुमेंट. आता टोटल रीडिंग फाइंड करण्यासाठी ह्या कन्क्लुजन नुसार आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे. Total reading is equals to main scale reading plus vernier scale reading. टोटल रीडिंग जर का फाइंड करायचे असेल तर मेन स्केल रीडिंग प्लस वर्नियर स्केल रीडिंगचा हा फॉर्म्युला आहे. आता मेन स्केल रीडिंग हे क्वेश्चन मध्ये दिलेलेच असतं पण मग आता वर्नियर स्केल रीडिंग कसं फाइंड करणार? आता आपण वर्नियर स्केल रीडिंग कसं फाइंड करणार ते पाहणार आहोत. ही आहे मेन स्केल. ही मेन स्केल आहे आणि एखादा ऑब्जेक्ट जर का 1.1 आणि 1.2 च्या मिड मध्ये येत असेल
तर इथून वर्नियर स्केल चालू होती. ही आहे वर्नियर स्केल. आता आपल्याला वर्नियर स्केल रीडिंग फाइंड करायचं आहे. तर मग वर्नियर स्केल रीडिंग फाइंड करण्यासाठी मेन स्केल आणि वर्नियर स्केल मध्ये असा कोणता तर एक पॉइंट असतो जिथं की मेन स्केल रीडिंगचा एक तुकडा आणि वर्नियर स्केल रीडिंगचा एक तुकडा कोइन्साइड झालेला असतो प्रत्येक ह्याच्यामध्ये. मग मेन स्केल रीडिंग आणि वर्नियर स्केल रीडिंग मध्ये आपण पाहू शकतो की ह्यातला 6th पार्ट इक्वल्स टू आहे 7 पार्ट ऑफ वर्नियर स्केल. म्हणजे ह्यातला 6th पार्ट इक्वल आहे वर्नियर स्केलच्या. म्हणजे इथे ह्या डिस्टन्सला आपण x मानू. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला असं समजेल की 6 मायनस x इज इक्वल्स टू 7. कारण वर्नियर स्केल 7 डिव्हिजन्सची आहे आणि मेन स्केल ही इथं 6 आणि 7 इथे कोइन्साइड झालेले आहेत. म्हणजे 6 मायनस x डिव्हिजन्स of main scale is equals to 7 divisions of vernier scale. आता ह्याच्यावरून आपल्याला वर्नियर स्केलचा फॉर्म्युला मिळेल. तो आहे वर्नियर स्केल रीडिंग इज इक्वल्स टू कोइन्साइडिंग पॉइंट. तो 6 आणि 7 जे तो कोइन्साइड झाला तो म्हणजेच कोइन्साइडिंग पॉइंट ऑफ वर्नियर स्केल अँड मेन स्केल इनटू लिस्ट काउंट. आता लिस्ट काउंट म्हणजे ज्या पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये आपण लिस्ट काउंट फाइंड पहिल्या स्टेप मध्ये जिथे आपण वर्नियर स्केल मध्ये लिस्ट काउंट फाइंड केला तो इथे येणार. म्हणजे ह्या साईडचा वरचा x. इथून आपल्याला वर्नियर स्केलचा फॉर्म्युला मिळालेला आहे n इंटू LC. पहिला फॉर्म्युला होता आपल्याकडे टोटल रीडिंग इज इक्वल्स टू मेन स्केल रीडिंग प्लस वर्नियर स्केल रीडिंग. मग वर्नियर स्केल रीडिंगच्या जागेवर आपण n इंटू LC पण लिहू शकतो. म्हणजेच आपल्याला दोन फॉर्म्युले मिळालेले आहेत. टोटल रीडिंग इज इक्वल्स टू मेन स्केल रीडिंग प्लस हा पहिला फॉर्म्युला म्हणजेच n इंटू इथे LC. सो आपल्याला लिस्ट काउंटचा फॉर्म्युला मिळालेला आहे. टोटल रीडिंगचा पण फॉर्म्युला मिळालेला आहे. पण आता कधी कधी काय होतं वर्नियर कॅलिपर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. मग कधी कधी वर्नियर कॅलिपर हा ऍक्युरेट मेजरमेंट देईलच असं नसतं. म्हणजे वर्नियर कॅलिपर ह्या इन्स्ट्रुमेंट मध्ये सुद्धा एखादा एरर येऊ शकतो. मग तो एरर कसा फाइंड करणार आपण? मग त्यासाठी आपण झिरो एरर नावाची कन्सेप्ट आहे ती समजून घेऊयात. आता झिरो एरर म्हणजे नक्की काय? झिरो एरर मध्ये दोन टाइप्स आहेत, पॉझिटिव्ह एरर आणि निगेटिव्ह एरर.
का मेन स्केल असेल तर त्याच्या खाली वर्नियर स्केल. सपोज मेन स्केलच्या पेक्षा वर्नियर स्केल जर का राईट साइडला गेलेला असेल, म्हणजे मेन स्केल आहे आणि वर्नियर स्केल जर का राईट साइडला गेला असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह एरर असं म्हणणार. आणि ह्याच्याच उलट मग निगेटिव्ह एरर असणार, म्हणजेच वर्नियर स्केल हा लेफ्ट साइडला आलेला असेल. ही मेन स्केल आणि मग वर्नियर स्केल ही मेन स्केलच्या लेफ्ट साइडनी आलेली असेल. मग असे दोन प्रकार आहेत, पॉझिटिव्ह एरर आणि निगेटिव्ह एरर. आता हे सपोज जर का एरर आले असतील तर मग आपण टोटल रिडिंग मध्ये काय टाकू, कोणता फॉर्म्युला टाकून टोटल रिडिंग फाइंड करू शकतो. तर एरर आला, कधी पण एरर आला तर त्याला आपण निगेटिव्हली सॉल्व्ह करायचं. म्हणजेच टोटल रिडिंग इज इक्वल्स टू, आपण मगाशी घेतलं होतं मेन स्केल रिडिंग प्लस वर्नियर स्केल रिडिंग. आता फक्त काय करायचंय, झिरो एरर हा मायनस मधून घ्यायचा आहे, म्हणजेच -0 एरर. आता इथं आपण पाहू शकतो की वर्नियर स्केल रिडिंगलाच आपण मगाशी एक्सपांड केला होता, म्हणजेच इज इक्वल्स टू मेन स्केल रिडिंग प्लस वर्नियर स्केल रिडिंग इज इक्वल्स टू n इंटू लिस्ट काउंट केलं होतं, म्हणजेच n इंटू लिस्ट काउंट -0 एरर. म्हणजे आपल्याला 0 एरर जरी आला तरी आपण टोटल रिडिंग फाइंड करू शकतो. आपल्याला आपण आतापर्यंत 3 फॉर्म्युलेस पाहिले, लिस्ट काउंट पाहिला, टोटल रिडिंग पाहिला आणि टोटल रिडिंग विथ निगेटिव्ह एरर सुद्धा आपण पाहिला आहे. जर का तुम्हाला माझी वर्नियर कॅलिपरची कन्सेप्ट समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.